नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या मला उमगलेले शंकर महाराज हा विषय चालू आहे आणि वक्ते आहेत श्री मिलिंद कर्वे. त्यांनाही किती सांगून किती नको असं होतं, इतकी माहिती त्यांच्याकडे आहे आणि वाचकांनाही जेवढी माहिती जास्तीत जास्त देता येईल ती देण्याचा ते प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये अनेक जे अवतारी आहेत, संत पुरुष आहेत, अवलिया असतात, या प्रत्येकाच्या चरित्रामध्ये तुम्ही एक कॉमन भाग पाहाल की चमत्कारांचं खूप वर्णन असतं त्याच्यावर. आता याच्या संबंधी चमत्काराचा अर्थ काय? चमत्कार म्हणजे काय? चमत्कार खरोखरच चमत्कार असतात का ते आपोआप होतात? तर काय होतं याच्या चमत्कारा संबंधी आपण थोडीशी चिकित्सा आज करूया. आणि शंकर महाराज आणि चमत्कार यांचा काय संबंध आहे, हाही एक मोठा आजच्या आपल्या चर्चेचा विषय राहणार आहे. वाचकांना मी मुद्दाम हे सांगू इच्छितो की हे जे सगळे विषय चालू आहेत, गेले आता जवळपास 16 व्याख्याने आपण आतापर्यंत ऐकली, तर या सगळ्यामध्ये त्यांच्या चरित्राचं वर्णन येतच आहे. परंतु ते म्हणजे काय, शिवाचे अवतार कसे आहेत, अष्टावक्रशी त्यांचा काय संबंध कसा आहे, ही सगळी जास्तीची माहिती पण आपण मुद्दाम देतो, कारण शिव समजल्याशिवाय शंकर समजणं कठीण आहे. त्यामुळे हा सगळा आता मागच्या वेळी आपण मागच्या भागामध्ये अष्टावक्राची कथा ऐकली. उद्दालक आणि अष्टावक्र आणि ऋषी, त्याचे जे ऋषी वडील होते जनक राजाकडे गेलेले, तर याच्या संबंधी सगळी कथा आपण तुम्ही ऐकली त्या ऋषींची. आणि त्यानंतर या कथेचा काय संबंध त्यांची शंकर महाराजांची आहे याचाही उहापोह भरपूर मिलिंदरावांनी केलेला आहे. आता आज आपण थोडे पुढे जाऊया की अवतारी पुरुषांचे चमत्कार, शंकर महाराजांना अवलियाही समजलं जातं, तर या चमत्कारांची मीमांसा कशी करायची, या चमत्काराचा काय अर्थ आहे, खरोखरच हे चमत्कार होत असतात का त्या भक्तांच्या केवळ भावना असतात, हे सगळं आज आपल्याला त्यांच्याकडून ऐकण्याचा योग आहे. तर मी विनंती करतो त्यांना की त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं. सर्वांना नमस्कार. काका, तुम्हालाही नमस्कार. आणि आज तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, तर त्या संदर्भात आपण थोडस विस्ताराने बोलूया. कारण नुसतंच आपण म्हणतो ना की महाराजांनी असं केलं, महाराजांनी ते केलं, महाराजांनी हे केलं, सगळं केलं, मान्य आहे की हे चमत्कार आहेत लोकांच्या दृष्टीने वगैरे वगैरे. आणि चमत्कार ह्या विषयी बोलण्याआधी मला असं सांगावंसं वाटतं की जिथे सत्पुरुष आहे, म्हणजे जिथे संत मंडळी आहे, तर त्या त्या समकालीन सत्पुरुषांकडे आणि संत मंडळींकडे येणारी जी माणसं होती, तर त्याच्यामध्ये सगळीच काही अध्यात्माच्या वाटेवरचे सोपान विचारणारी येणारी माणसं नव्हती. तर काही प्रापंचिक अडचणींसाठी, काही व्यवहारामध्ये अडलेल्या गोष्टी सुकर व्हाव्या म्हणून, आणि या माणसाकडनं, म्हणजे आता त्यावेळेला त्यांना संत म्हणायचं का अवतारी पुरुष म्हणायचं, कारण ओळखायला फार वेळ लागतो. आणि आपल्याकडे असं आहे की त्या अवतारी पुरुषांनी देह ठेवल्यानंतरच त्यांचा उदो उदो फार केला जातो म्हणजे त्यांचा महिमा वाढत जातो. ते काही स्वतःहून सांगत नाहीत की आमचा उदो उदो करा किंवा हे करा, पण त्यांच्या सहवासामध्ये जी व्यक्ती असतात ते ज्या काही गोष्टी सांगतात, आणि त्यांनी देह ठेवल्यानंतर म्हणजे अवतारी पुरुषांनी, की त्यांनी देह ठेवल्यानंतर जे लोकांना अनुभव येतात. आता अनुभवांचा जर आपण विश्लेषण केलं, अनालिसिस केलं अनुभवांचं, तर प्रत्येकाचा अनुभव एकसारखा नाही. प्रत्येकाची अनुभूती एकसारखी नाही. अनुभवाच्या वरची पातळी म्हणजे अनुभूती. त्या अनुभूतीचं असं असतं की आपण जेव्हा नेहमी म्हणतो व्यवहारामध्ये की क्रांती म्हणजे काय हो, तर क्रांती याचा अर्थ आहे की अचानक घडून येणारा बदल म्हणजे क्रांती. आता ही राज्यक्रांती असू शकते, सामाजिक क्रांती असू शकते, किंवा वैयक्तिक क्रांती असू शकते. कारण लोक अनेक जण म्हणतात ना की आमच्या विचारांमध्ये क्रांती झाली, की आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, ती सुद्धा एक क्रांतीच होती एक प्रकारची. आणि आमचं आयुष्य ह्या अँगलनी त्या अँगल पर्यंत बदलत गेलं. म्हणजे जेव्हा आस्तिक मनुष्य असतो त्याच्या बाबतीत कोणी विचार फारसा करत नाही. पण जो पूर्णतः नास्तिक आहे, आणि त्या नास्तिक माणसाचं जेव्हा आस्तिकतेकडे झुकून
त्याचा जेव्हा पूर्ण आस्तिक मनुष्य बनतो, ती एक क्रांती आहे, ती आयुष्याला मिळणारी कलाटणी आहे. तर आता ह्याला जर तुम्ही काही म्हटलं, की सर्वसाधारणपणे मनुष्य स्वभाव असा आहे, की बदल त्याला चटकन पेलवत नाही, पचवत नाही, मानवत नाही, काही त्याच्यामध्ये. जे आहे ते चाललंय ते पूर्वसुरीनुसार त्या त्या पद्धतीनेच आपण पुढे जायचं, असं प्रत्येक मनुष्याचं एक साधारण मनोभूमिका असते. पण जेव्हा आयुष्याला काहीतरी कलाटणी मिळते, आयुष्यात मध्ये काहीतरी सकारात्मक बदल होतात किंवा नकारात्मक सुद्धा बदल होतात. म्हणजे आपण असंही बघतो की फार सत्वशील असलेली माणसं सुद्धा फार नकारात्मक भूमिकेमध्ये शिरत शिरत कुठल्या कुठे रसातळाला जातात. हा अधोगतीचा मार्ग आहे. आणि अधोगतीकडून उन्नतीकडचा मार्ग, हे दोन समांतर मार्ग आहेत, एक वरून खाली आणि खालून वरती जाणारा. तर ह्यामध्ये जसं अचानक घडून येणारे बदल आहेत, तसंच हळूहळू स्लो पॉइझनिंग केल्यासारखे पण बदल होत राहतात त्याच्यामध्ये. आणि एक साधारण 10-15 वर्षाच्या पिरियड मध्ये लोकांच्या असं लक्षात येतं की अरे बापरे, हा तर फारच बदलला, असा हा नव्हता, असं ही नव्हती, ही आता काहीतरी वेगळंच वागायला लागली, वगैरे वगैरे. आणि म्हणजे काय असतं, की जी माणसांनी माणसांसाठी जी एक चाकोरी बद्ध अशी काही समाज रचना करून ठेवलेली आहे, त्या समाज रचनेमध्ये सगळ्यांनी एकाच दिशेने पोहायचं, हा सर्वसाधारण नियम आहे. पण प्रवाहाच्या विरुद्ध जो पोहणारा मनुष्य असतो, त्याला जग फारसं पुढे जाऊ देत नाही किंवा त्याच्या मार्गामध्ये अडथळे आणायचा प्रयत्न करतं. याचं कारण असं, आम्ही ज्या रस्त्याने चाललोय त्याच्या विरुद्ध रस्त्याने तू जातोसच कसा? तुला तिथे काय मिळणार आहे? आणि त्याच्यामध्ये तू आमच्या विरोधात जाते. वास्तविक ती व्यक्ती कोणाच्या विरोधात वगैरे जात नसते. पण समाज रूढी या नियमांना मोडून कुठेतरी आपलं काहीतरी स्वत्व शोधायचा ती प्रयत्न करत असते. स्वत्व म्हणजे स्वयंचा शोध आहे, आतला शोध आहे, टू स्टे विदिन आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्वसामान्य चाकोरी मोडून प्रवाहाच्या उलट विरुद्ध दिशेला पोहावंच लागतं. कारण काय आहे, ते केल्याशिवाय परमात्मा सापडत नाही. हम्म. परमात्म्याची गोष्ट राहू द्या बाजूला, पण साधकावस्था सुद्धा ते केल्याशिवाय सापडत नाही. तुम्हाला तुमच्या चाकोऱ्या मोडाव्याच लागतात आणि त्या मोडल्याशिवाय हे प्राप्त होत नाही. आणि हे ज्याला प्राप्त होतं त्याच्या आयुष्यामध्ये जे परिवर्तन घडतं, म्हणजे आपण म्हणतो ना 180 अंशावरती ते परिवर्तन घडतं, त्यालाच आपण म्हणतो, म्हणजे मी तरी म्हणतो की चमत्कार. काका सुद्धा तसंच म्हणत असतील की चमत्कार म्हणजे असाच असतो. आता आपण म्हणतो की संत मंडळी चमत्कार करतात. आपले पुट्टपार्थीचे साईबाबा, सत्य साईबाबा, ते हातातनं उदी काढायचे किंवा त्यांचे जे सगळे व्हिडिओ आहेत चमत्कारांचे, ते सगळ्यांना माहिती आहे काय ते. हातातनं घड्याळ काढणं, अंगठी काढणं, चेन काढणं वगैरे, आता ते नाहीये. पण तरी सुद्धा त्यांच्या चमत्कारांच्या कथा अजूनही समाजामध्ये प्रचलित आहेत. आता वास्तविक बघा, ह्याच्यामध्ये चमत्काराचा प्रकार कुठला आहे? तर एक वस्तू आहे, अंगठी आहे, चेन आहे, उदी आहे किंवा आणखीन तत्सम काही वस्तू आहेत. त्या वस्तू जर तुम्हाला हवेतनं काढून द्यायच्या असतील, त्याच्यासाठी काही सिद्धी असतील. मी सगळा असतील हा शब्द वापरतोय हे लक्षात घ्या तुम्ही. आहे असा दावा मी करत नाही कुठल्याच बाबतीमध्ये. तर हे जे असेल जर असं, तर मुळात आधी चेन जर तुम्हाला काढून द्यायची असेल, तर ती चेन कुठेतरी अस्तित्वात असलीच पाहिजे. म्हणजे ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती आणण्यासाठी जे काही साधन लागतं, जे काही विद्या लागतात, त्या विद्यांचा वापर करावा लागलाच पाहिजे. तुम्हाला जर उदी काढायची आहे, तर ती उदी सुद्धा कुठेतरी अस्तित्वात असावी लागते, त्याशिवाय ती इकडून इकडे येत नाही. आणि काय आहे त्याच्यामध्ये, की म्हणजे मी सत्य साईबाबांना काहीच म्हणत नाही, त्यांना कुठलीही नावं ठेवत नाही, माझा तसा उद्देशही नाही. त्यांचे जे फॉलोअर्स आहेत, भक्त आहेत, त्यांच्यावर हा कुठलाही हल्ला नाही. कारण सत्य साईबाबांचं दर्शन घ्यायला मी सुद्धा पुट्टपार्थीला गेलो होतो, मला बाबांना बघायचं होतं म्हणून. आणि बाबा तेव्हा देहात होते म्हणून. तर मी तेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांनी काय असे चमत्कार, म्हणजे असे हात बीत फिरवून असं काही केलेलं मला तरी दृष्टीपथात आलेलं नाही. कारण त्यावेळेला ते नसेल झालं, त्यांना त्यांच्या मनात नसेल ते करायचं. तर हे जे प्रकार आहेत ह्याच्यासाठी तुम्हाला जर एखादा हा रुमाल जरी एखाद्याला द्यायचा असेल, तर तो रुमाल नावाची चीज कुठेतरी दुनियेमध्ये अस्तित्वात असायला हवी की नाही?
मग ती अशी कुठून तरी हवेतनं आली आणि ती अशी हातातनं काढून तुमच्या हातात दिली. ह्या अशा घटना असतात. त्याच्यामध्ये काही ज्या विद्या आहेत त्याला क्षुद्र विद्या म्हणतात. अर्थात बाबांच्या बाबतीत मी असं म्हणत नाही, पण जे काय तथाकथित चमत्कार करणारी जी सोकॉल्ड मंडळी आहे भारतामध्ये किंवा जगभरामध्ये, तर त्यांच्यासाठी ह्या वस्तू कुठेतरी अस्तित्वात असलेल्या क्षुद्र विद्यांच्या द्वारे कुठेतरी सूक्ष्मातून त्या तिथे जागेवर आणून मग तुमच्या हातात देणं, याला जर चमत्कृतीपूर्ण घटना म्हणत असाल किंवा चमत्कार म्हणत असाल, तर ते चमत्कार नव्हे. तो केवळ आणि सत्यसाईबाबा किंवा आणखीन कितीतरी लोकांवरती हातचलाकी करतात म्हणून आरोप झालेले आहेत, त्यांना आव्हानं दिलेली आहेत. डॉक्टर कोवूरनी त्यांना कितीतरी आव्हानं दिले. खूप कॉन्ट्रोव्हर्सीज खूप आहेत. आपल्या कोणालाही म्हणजे आपल्याला कोणाबद्दलही टीका करायची नाहीये. पण आपण वैयक्तिक दृष्ट्या जर आकसही नाहीये. हा आकसही आकसही नाही नाहीये. आपल्याला, पण नाही नाही आणि काही गरज नाहीये. म्हणजे मला उदी काढता येत नाही म्हणून मी त्यांना नावं ठेवायची, हे असले प्रकार, असे पानसट प्रकार आपण तर काही कधी करतच नाही. म्हणजे याला काही अर्थही नाही असल्या स्पर्धेला त्यामध्ये. तर मला, तुम्ही वैयक्तिक जर मला विचाराल तर माझा चमत्कार ह्या गोष्टींवरती अजिबात विश्वास नाहीये, अजूनही नाहीये. पण चमत्कार होतात. मग असं कसं? पण ते होतात म्हणजे काय होतं? तर संत पुरुषांच्या सहवासामध्ये जी असतात माणसं, त्यांच्या बाबतीत हे कधीतरी चमत्कार होतात. आला गेला कर चमत्कार असले चाळे संत कधी करत नाही. त्या माणसाची जर वैयक्तिक तेवढीच गरज असेल, तेवढीच त्या माणसाला जर कळकळ असेल, त्याला तेवढं पोटतिडकीने ते वाटत असेल की अमुक एक गोष्ट आपल्याला मिळावी, अमुक एक गोष्ट आपल्याला कृपा प्रसाद म्हणून महाराजांनी किंवा त्या तत्सम संतांनी द्यावी, आणि जर ते त्याच्या कर्मात भाग्यात असेल तरच त्या वेळेला ती संत मंडळी, जे आजूबाजूला तुम्हाला न दिसणार, सामान्य दृष्टीला न दिसणार जे सूक्ष्म जगत आहे, ते सूक्ष्म जगत अस्तित्वात आहेच आहे, याबद्दल काहीही संशय नाही. का? तर तुम्हाला ते सूक्ष्म जगत आहे ते डोळ्याला दिसत नाही, पण जेव्हा तुम्ही मायक्रोस्कोप खाली जे काय बघता ते सूक्ष्म जगतच आहे. पण त्या सूक्ष्म जगताचे नियम आणि ह्या जड जगताचे नियम ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजेच गॅसवर एखादं पातेलं ठेवून त्याच्यामध्ये भाजी टाकणं, भाजी करणं, भाजी खाणं, हे जे जसं डोळ्याला दिसतं, तसंच सूक्ष्म जगतामध्ये तीच भाजी जर बनवायची असेल तर त्याचे बनवायचे नियम वेगळे आहेत, जे स्थूल दृष्टीला न दिसणारे नियम आहेत आणि न जाणवणारे त्या कृती आहेत. त्या संतांना त्या कृती आणि ते सूक्ष्म जगत अतिशय सहजरित्या उपलब्ध असल्या कारणाने, कारण मी मागे पण सांगितलं या व्याख्यानामध्ये की हम्म. चैतन्य हा चैतन्याचाच संत मंडळी किंवा सत्पुरुष किंवा अवतारी पुरुष किंवा महाराजांसारखे व्यक्ती हा चैतन्याचा आविष्कार असल्या कारणाने, कारण आपण बघितलं ते अयोनी संभव आहेत. अयोनी संभवा म्हणजे काय? गर्भातनं न उत्पन्न झालेले. म्हणजेच अशी काही मूलद्रव्य आहेत, त्या मूलद्रव्यांच्या साहाय्याने मनुष्य देह धारण करणं, आतल्या संपूर्ण अवयवांसकट धारण करणं सोपं गोष्ट नाहीये. पण ती सूक्ष्म जगतामध्ये अतिशय साधी गोष्ट आहे. याचं कारण, याचाही उहापोह मी केलेला आहे की आपण पृथ्वी ही त्रिमितीमध्ये आहे, म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची, आणि त्याला आपण खोली हे प्रमाण म्हणजे डेप्थ हे प्रमाण पण वापरतो त्याच्यासाठी. तर ह्या तीन गोष्टींमध्ये आपली दृष्टी सामावलेली असल्या कारणाने, आपली सगळी अवधानं सामावलेली असल्या कारणाने, आपल्या जाणीवा त्या त्रिमिती सृष्टीमध्येच, त्रिमिती तत्वामध्येच एकवटले असल्या कारणामुळे आपल्याला ह्या तीन मिती म्हणजे या त्रिमितीमधलं जे काही वास्तव आहे तेवढंच दृष्टीपथात येतं. पण ह्या त्रिमितीच्याही पलीकडचे जे डायमेन्शन्स किंवा आयाम आहेत, ज्यांची भौमितिक रचना वेगळी आहे, ज्याच्यातली मूलद्रव्य वेगळी आहे, ज्याच्यातली तत्व वेगळी आहे, ज्याच्यामध्ये पोचणारी जाणीव आहे त्या जाणीवेचा स्तर वेगळा आहे, आणि ज्यामध्ये चैतन्य सगळीकडे जरी आपल्या त्रिमितीमध्ये आहे तिकडे पण आहे, पण तिथला चैतन्याचा आविष्कार आणि इथे चैतन्य जे आविष्कारित होतं ह्याच्यामध्ये जरी काही फरक नसला तरी त्या चैतन्याला त्या त्रिमितीमधल्या पलीकडच्या आयामामध्ये काही गोष्टी आणणं, काही गोष्टी निर्माण करणं,
सूक्ष्मातल्या काही गोष्टी एकवटून त्याचा एकसंध एकजिन्सी आकार करून ते तुमच्या समोर सादर करणं, ह्याला आपण चमत्कार म्हणतो, कारण ते अचानकच दृष्टीपथात येतं. पण त्यांच्या दृष्टीने ह्याच्यामध्ये चमत्कार काहीच नसतो. ती सहज होणारी घडणारी घटना आहे. म्हणजे मी इथून हा रुमाल इकडे ठेवला, इतक्या सहज रीतीने त्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी शक्य असतात. म्हणून केवळ संत पुरुषांच्या बाबतीतच हे चमत्कार ह्या घटना घडतात. पण जर सो कॉल्ड अवतारी कोणीतरी समजत असेल स्वतःला आणि बॅनरबाजी करून जर कोणी महंत संत झाला असेल, तर त्यांच्या बाबतीत जे चमत्कार ते घडवतात त्या केवळ हास्यलाखी असतात. दुसरी गोष्ट, मेस्मरायझिंग, म्हणजे तुमचं हिप्नोटाईज, तुमचं मन ताब्यात घेणं, त्या वेळेत होतं. हिप्नोटाईज करायचं, मेस्मरायझिंग करायचं, आणि मग आधीच ठरलेल्या प्रोसेसमधनं त्या अचानक वस्तू निर्माण करायच्या, ह्याला जर आजच्या जगामध्ये चमत्कार म्हणत असतील, तर ते चमत्कार नव्हे, ते हातचलाखीचे फार सुपरफाईन खेळ आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि जादूचे जे प्रयोग चालतात स्टेजवरती, तिथे काय असतं, पण ते असं दावा करत नाहीत की मी कोणतरी संत आहे. ते नेहमी स्वतःची जाहिरात, मी जादूगार म्हणून, जादूगार रघुवीर आपल्याला अतिशय फेमस नाव आहे, जादूगार इंद्रजीत अतिशय फेमस नाव आहे. हल्ली हे सगळे जादूगार कुठे गायब झालेत माहिती नाही, आता ते वृद्ध झाले असतील लोक, पण पुढे काय हे जादूचे खेळ कुठे पाहायला सध्या तरी मिळत नाही. पण ते जे स्टेजवर जादूचे खेळ सादर करत असत, त्यातले काही खेळामध्ये मेस्मरायझिंगचा किंवा हिप्नोटाईज करायचा भाग असायचाच. आणि हिप्नोटिझम किंवा मेस्मरायझिंग करणं, ह्याचा उपयोग जरी व्यक्तिगणिक वेगवेगळा असला तरी जेव्हा एका वेळेला तुम्ही समाज मन पूर्णपणे ताब्यात घेता, समाज मन म्हणजे तिथे उपस्थित असलेला प्रेक्षक, तर त्या प्रेक्षकाची जी एक आपण म्हणतो एरिया आहे, त्या एरियामध्येच तो प्रेक्षक आहे. बंद थिएटरमध्ये किंवा ओपन हाऊसमध्ये जरी तुम्ही केलेला असेल तो खेळ त्याच्यामधला, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याला बाउंड्रीज आहेत. तर त्या बाउंड्रीज मध्ये मेस्मरायझिंग किंवा हिप्नोटायझिंग या पद्धतीचे जे प्रयोग केले जातात, हिप्नॉटिझमचे वगैरे, तर त्या पद्धतीने फक्त ठराविक एखाद दोन त्या जादूच्या खेळांमध्ये 2-3 खेळापुरतं ते मर्यादित असतं. त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या छोट्या छोट्या जादू ते करतात त्याच्यामध्ये ह्या हिप्नॉटिझम किंवा मेस्मरायझिंगचा उपयोग केला जात नाही. पण हे प्रेक्षकांनाही माहिती असतं की ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, आणि त्यालाही माहिती असतं की आपण वेगळं म्हणजे नेमकं काय करतोय, फसवतोय लोकांना. तर जादूगारांनी फसवणं आणि कोणीतरी त्याची ती विद्या त्याच्या समोर त्याला करून दाखवणं, ह्याच्यात सगळा गमती गमतीचा खेळ असतो. पण जेव्हा एखाद्या आध्यात्मिक ठिकाणी आध्यात्मिक पुरुषाच्या बाबतीत हे जेव्हा असं काही घडलं जातं, त्यावेळेला लोकांची अक्कल गहाण पडते, कारण त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच फार वेगळा असतो, की इथं काहीतरी आहे. अरे काहीतरी आहे म्हणजे नेमकं काय आहे? तिथे ईश्वराचं अधिष्ठान आहे का, ईश्वराचा निवास आहे का, ईश्वराचा प्रत्यक्ष साकार असा तो अवतार आहे, ह्याबद्दल कोणीही विचार करत नाही. पण एकाने सांगितलं, दुसऱ्याने ऐकलं, दुसऱ्याने सांगितलं, तिसऱ्याने ऐकलं, हे जेव्हा होत राहतं, त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की इथे अक्कल गहाण ठेवलेली आहे. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, तुम्ही सांगाल ते, तुमच्या मताप्रमाणे तुम्ही मागाल ते, हे जेव्हा सगळं सुरू होतं ना, त्यावेळेला एक लक्षात ठेवावं आपण की आपण सजगतेने आपली बुद्धी तिथे जर लावली, तर तिथे जो काही मनोव्यापार चालतो, जो काही चमत्कारांचा व्यापार चालतो, त्याच्याकडे आपल्याला डोळसपणे पाहणं आवश्यक आहे. पण हे तुम्ही कितीही कोणाला सांगितलं तरी त्या गोष्टींकडे डोळसपणे पाहायची जनमानसांची वृत्ती नसते. याचं कारण असं आहे, 4 जणांना अनुभव आलाय, मला कधीतरी येईलच, मला आला नाही पण माझ्या नंतर 4 जणांना आलाय, तो येईलच, तर मला पण येईलच. म्हणजे वरच्या 4 जणांना, खालच्या 4 जणांना आलंय, मध्ये मी आहे, तर मला तो अनुभव कधी ना कधीतरी येईलच, या आशेवरती ही मंडळी बसलेली असतात. आयुष्य फुकट जातं. पण जेव्हा आपण शंकर महाराजांसारख्या विभूतीच्या बाबतीत बोलतो की त्यांच्या बाबतीत काही चमत्कारांचं काय
काय होतं त्यांच्या बाबतीमध्ये. तर महाराजांनी स्वतः सुद्धा चमत्कारांचा फार मोठा विरोध केलेला आहे. आणि तो कशा अर्थाने केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की काहीही वाटेल ते करून तुम्ही भोळ्या भाबड्या माणसांना फसवू शकता, पण स्वतःला फसवू शकाल का? नाही. मी जरी शिव असलो आणि मी ह्या देहामध्ये आलेलो असलो, तुमच्यासाठी, तुमच्या कल्याणासाठी जरी आलेलो असलो, तरी सरसकट या माणसांनी म्हणजे शंकर महाराजांसारख्या विभूतींनी प्रत्येक गोष्टीमध्ये चमत्कार चमत्कार असलं कधीच केलेलं नाही. हा, तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्हाला त्या मार्गावरती आणण्यासाठी ज्या काही गोष्टी त्यांनी केल्या त्याला लोक चमत्कार म्हणतात. आणि काही वेळेला महाराज अतिशय विनोदी पण होते. विनोदी म्हणजे स्वभावाने. महाराज अतिशय थट्टेखोर पण होते. महाराज जसे शिव्या द्यायचे तसंच महाराज उत्तम फर्ड बोलत पण असत. त्यांचं म्हणणं असं होतं, शिव्या द्यायचं म्हणजे काय द्यायचं. तर काका, त्या ओघाने काही शिव्या आल्या तर चालतील का या बोलण्यामध्ये? अगदी अगदी. कारण काय आहे की आपण प्रेक्षकांशी बोलतोय. हो तर हो. ते महाराज बोलतायत म्हणून मी शिव्या देतोय अशातला भाग नाही. तर महाराजांना अनेकांनी विचारलं होतं की महाराज हे असं काय की तुम्ही असं वेडं-वाकडं वागता, एकदम फटकन कोणालाही काही बोलता, मारता कोणालाही. त्याच्यानंतर बोबडं-बोबडं बोलता, तुमचे कपडे घाणेरडे असतात, तुमचं अवतार काहीतरी विचित्र असतो, तुमचं शरीर हे असं आहे, तुम्ही पान खाऊन कोणाच्याही अंगावर थुंकता वगैरे वगैरे सगळं. तर महाराज म्हणतात, "अरे असं आहे, इकडे लक्षात ठेव, की भिकारचोट लोकांची गर्दी माझ्या सभोवती जमू नये म्हणून मी हे सगळे उद्योग करतो." का? तर उद्या त्यांना माहिती होतं ना, की मी कोण आहे हे त्यांना माहिती होतं. मी म्हणजे ते स्वतः कोण आहेत त्यांना माहिती होतं. त्यांचं जे कार्य सूक्ष्मातनं चालू होतं या जगत उद्धारासाठी, तसंच ते स्थूलामध्ये पण चालू होतं त्यांचं कार्य. मग त्या स्थूलातल्या कार्याला जर प्रत्येक वेळेला जर काही तुम्ही प्रभावळीमध्ये, मखरामध्ये बसवायला जाल, तर ते त्यांना मान्य नव्हतं. त्यांचं म्हणणं असंच होतं, की माझ्या मागे लागून तुला काय मिळणार आहे? तू आधी स्वतःच्या मागे स्वतः लाग आणि तू कसा आहेस ह्याचा संपूर्णपणे लेखाजोखा मांड, त्याचा हिशोब मांड. तेव्हा तुला कळेल की तू कसा आहेस आणि तुला कुठे नेमकी सुधारणा करायला हवे, काय करायला हवंय. आणि हे ज्या दिवशी तुला कळेल तो तुझ्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट चमत्कार असेल. ह्यापेक्षा वेगळं काय असू शकतं? विचार बदला. महाराजांचं म्हणणं होतं, विचार बदला, कृती बदलेल. कृती बदला, विचार वेगळ्या अंगाने होतील. विचारांमध्ये सकारात्मकता आणा, तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. महाराजांचं नेहमी म्हणणं होतं, की "अरे ह्याला गाडीन, त्याला गाडीन असली गल्लीतली नाटकं माझ्यासमोर चालणार नाहीत. कारण मी तुमच्या सगळ्यांचा बाप आहे."